नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमामध्ये आपण सतत विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल नेहमी चर्चा करत असतो आणि त्यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे उच्च रक्तदाबासाठी RDN उपचार। आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर अमित पाटील। स्वागत आहे सर। नमस्कार, मी डॉक्टर अमित पाटील, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट। मी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतो। मी ओकाड हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल अँड सुराणा सिटी हॉस्पिटल, चेंबूर इथे कार्यरत असतो। ओके, डॉक्टर अमित पाटील हे मुंबईचे प्रख्यात हृदयरोग तज्ञ आहेत। ते सुराणा हॉस्पिटल, वोकॉड हॉस्पिटलशी संलग्न आहेत आणि त्यांनी RDN म्हणजेच रेनल डिनर्व्हेशनमध्ये महाराष्ट्रातील दुसरी केस केलेली आहे। आणि ते खूप रुग्णांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधतात। तसेच ते 24/7 हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोग रुग्णांच्या उपचारासाठी तत्पर उपलब्ध असतात आणि ते 20 वर्षांपासून यामध्ये कार्यरत आहेत। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर सर, जसा की आपला आजचा विषय आहे हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब, हे एक्झॅक्टली काय असतं? उच्च रक्तदाब काय असतं हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगेल रक्तदाब म्हणजे काय। आपल्या शरीराला रक्त पुरवठा होण्यासाठी हृदयाचं आकुंचन पावणं आणि रिलॅक्स होणं हे आवश्यक असतं। ज्यावेळेस हृदय आकुंचन पावते त्यावेळेस एक पर्टिक्युलर रक्तदाब तयार होतो शरीरामध्ये आणि सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा होतो। नॉर्मल रक्तदाबाचं जी व्हॅल्यू आहे ती आहे 120/80 mmHg। ज्यावेळेस हा रक्तदाब एका सर्टेन लिमिटपेक्षा वर जातो त्याला उच्च रक्तदाब म्हणतात। जसं वरचा उच्चांक जो आहे 140 आणि खालचा जो ब्लड प्रेशरचा व्हॅल्यू आहे 100, हा एक पर्टिक्युलर नंबर क्रॉस केल्यानंतर जो रक्तदाब तयार होतो त्याला उच्च रक्तदाब म्हणतात। आणि ह्या व्हॅल्यू क्रॉस केल्यानंतर शरीरातील विविध अवयवांना इजा होण्याची शक्यता असते। त्यामुळे ही एक मेडिकल कंडिशन आहे ज्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो। ओके डॉक्टर, याची सामान्य कारणं कोणती आपण बोलू शकतो? हां, यामध्ये विविध कारणं आहेत। एक आहेत की रिव्हर्सिबल कारणं आणि काही आहेत नॉन रिव्हर्सिबल कारणं। नॉन रिव्हर्सिबलमध्ये जसं वय, सेक्स आणि अनुवंशिक कारणं हे नॉन रिव्हर्सिबल किंवा आपण त्यांना चेंज नाही करू शकत। आणि काही कारणं अशा आहेत की जे आपण चेंज करू शकतो, ज्यामध्ये आहे अनहेल्दी लाईफस्टाईल, वजन, स्ट्रेस, ही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये आपण चेंजेस करून आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतो। ओके, आणि या हायपरटेन्शनसाठी आता सध्या कोणते उपचार पर्याय आहेत हे सविस्तरमध्ये सांगा। हां, उपचाराबद्दल बोलायला गेलं हायपरटेन्शनमध्ये तर सर्वात आवश्यक इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन। तर तुम्ही आज बघणार वन ऑफ द कॉमन कॉज फॉर हायपरटेन्शन इज स्ट्रेस, त्याच्यानंतर वजन, हेवी वेट्स इज वन ऑफ द कॉमन रिझन फॉर हायपरटेन्शन। लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये योगा, मेडिटेशन, हे एक्झरसाइज, दिस थिंग्स, या गोष्टी सगळ्या ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतात। आणि याने जर कंट्रोल नाही झालं तर आपण मेडिकेशन्स चालू करू शकतो ज्याच्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होणार। आता यामध्ये ॲडव्हान्सेस काय आलेले आहेत? म्हणजे RDN जे आहे, रेनल डिनर्व्हेशन थेरपी, म्हणजे ही एक्झॅक्टली काय आहे आणि ती उच्च रक्तदाबावर कशा प्रकारे काम करते, कसे उपचार होतात त्याद्वारे? हां, रिनल डिनर्व्हेशन थेरपी हे निवर मोडॅलिटी आहे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी। ज्यावेळेस लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि मेडिकेशन्स म्हणजे जे मेडिसिन्स तुम्ही चालू केले आहे त्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा जास्त मेडिसिन्स ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी चालू असतील आणि एक डायरेटिक्स म्हणजे लघवी होण्यासाठी जी गोळी असते चालू असेल, ज्यांचा डोस फुल डोस झाल्यानंतरही ब्लड प्रेशर जर कंट्रोल होत नसेल तर आपल्याला ॲडव्हान्स मोडॅलिटी म्हणजे रिनल डिनर्व्हेशन थेरपीचा आपण मदत घेऊ शकतो। ह्या थेरपीमध्ये आपण जे रिनल डिनर्व्हेशन कॅथेटर असते ते जांघेच्या इथे आपली एक शुद्ध धमनी असते, त्यातून आपण पास करतो आणि किडनीला, मूत्रपिंडाला जे रक्तपुरवठा करणारी शुद्ध धमनी असते त्यामध्ये आपण ते कॅथेटर नेऊन त्या ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जीने ज्या सिम्पॅथेटिक नर्व्स असतात त्यांना आपण डिनर्वेट करतो। तसं बघायला गेलं तर सिम्पॅथेटिक सिस्टीमचा रोल असतो ब्लड प्रेशर रेग्युलेट करणं, वाढवणं आणि कमी होणं। तर ज्या पेशंट्समध्ये ही सिम्पॅथेटिक सिस्टीम ओव्हर ॲक्टिव्ह होते अशा पेशंट्समध्ये ब्लड प्रेशर हाय असते आणि डिस्पाईट ऑफ मेडिसिन जर ते ब्लड प्रेशर कंट्रोल नाही झालं तर आपण रिनल डिनर्व्हेशन थेरपी वापरून सिलेक्टिवली सिम्पॅथेटिक फायबर्स आपण डिनर्वेट करू शकतो आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतो।
ही जी नवीन पद्धती आहे ही खूप सेफ आहे आणि खूप चांगला रिझल्ट आहे. ट्रायल्समध्ये आम्ही ते प्रूव्ह केलं आहे. सध्या जी सिम्प्लिसिटी 3 ट्रायल आली आहे त्यामध्ये हे सगळं प्रूव्हन आहे की हळूहळू ह्या ट्रीटमेंट केल्यानंतर ब्लड प्रेशर चांगल्या पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो. ओके. आता आपण हायपरटेन्शनबद्दल बोललो, पण नॉर्मल रेंज याची काय असते आणि साधारण याचे प्रकार कोणते कोणते असतात हे थोडं सविस्तरमध्ये सांगा. हां, हायपरटेन्शनच्या प्रकाराबद्दल बोलायला गेलं तर तिथे 2 प्रकारचं हायपरटेन्शन असतं. वन इज इसेन्शियल हायपरटेन्शन की ज्याचं काही कारण नसतं. म्हणजे वयोमानानुसार ज्या आपल्या धमन्या असतात त्या हार्ड होत जातात आणि ब्लड प्रेशर डेव्हलप होते. हे झालं तुमचं इसेन्शियल हायपरटेन्शन. दुसरे जे कारण असतं ते आहे सेकंडरी हायपरटेन्शन. म्हणजे कुणाला हार्मोनल इश्यू असतील, किडनी डिसीज असेल, तर अशा कंडिशनमध्ये जे हायपरटेन्शन डेव्हलप होते त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. ओके. डॉक्टर, अनहेल्दी लाईफस्टाईलबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. हां, आजच्या काळात जर तुम्ही पाहिलं अनहेल्दी लाईफस्टाईल इज वन ऑफ द एक इम्पॉर्टंट कारण आहे हाय ब्लड प्रेशरसाठी. खास करून यंग पेशंट्स तुम्ही आजकाल बघत असणार जसं 20s-30sमध्ये हाय ब्लड प्रेशरसोबत येतात. पहिले लिटरेचर जर आपण पहिले जे पाहिले तर 35-40 जे एज होतं त्या वयापासून युजली हायपरटेन्शन चालू व्हायचे. पण यंग एजमध्ये हायपरटेन्शन चालू होण्याचे कारण इज ॲडिक्शन. स्मोकिंग, टोबॅको हे वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन आहे. तेच नाही तर अनहेल्दी फूड स्टाईल्स जसं जंक फूड किंवा ज्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे मिठाचे प्रमाण जास्त असलेले फूड, स्पायसी, ऑइली ह्या प्रकारचे फूड जास्त प्रमाणात असल्यामुळे प्लस ओबिसिटी ही कॉमन कारणे आहेत हाय ब्लड प्रेशरसाठी आजच्या वेळेमध्ये यंग पेशंट्समध्येही आणि ओल्ड एज पेशंट्समध्येही. ओके. तेच की आता एज आणि हायपरटेन्शन याबद्दल पण थोडं सविस्तरमध्ये सांगा, कारण का आता यंग जे लोक असतात त्यामध्ये सुद्धा हे भरपूर मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, तर त्याबद्दल थोडं सविस्तरमध्ये सांगा. हां, यंग पेशंट्समध्ये मी जे कॉमन कारणं आहेत ते सगळे सांगितले आहेत. ते कंट्रोल करण्यासाठी काय करता येईल ते चर्चा करणं आवश्यक आहे. तर हेल्दी लाईफस्टाईल इज म्हणजे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्यामध्ये डेली एक्झरसाइज हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे की जो यंग पॉप्युलेशनमध्ये आपल्याला बघायला हवा. डेली 30 to 35 मिनिट्स एक्झरसाइज, हेल्दी फूड, योगा, मेडिटेशन, जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी, ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर यंग पेशंट्समध्ये आणि ॲडिक्शन, अवॉइडिंग स्मोकिंग, अल्कोहोल हे सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर यंग पेशंट्समध्ये आपण ब्लड प्रेशर बघण्याचं प्रमाण कमी करू शकतो. ओके. डॉक्टर, आता आपल्याला समोर जी इमेज दिसत आहे तर त्यामध्ये त्या RDN बद्दल थोडं सविस्तरमध्ये अजून सांगा आपल्या प्रेक्षकांना. हां, तर तुम्ही इमेजमध्ये पाहू शकत असणार किडनी म्हणजे मूत्रपिंड आणि त्याला शुद्ध रक्त सप्लाय करणारी धमनी जी आहे तिला रिनल आर्टरी म्हणतात. आणि रिनल डिनरेशन कॅथेटर जे महाधमनी आहे पोटामधली त्यामधून पायाच्या धमनीमधून आम्ही हे कॅथेटर पास करतो आणि रिनल आर्टरीमधून ते कॅथेटर पास होताना तुम्हाला दिसतं आहे. आणि जे हे एनर्जी रिलीज करतं त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी किंवा सोनोग्राफी एनर्जीने आपण ते जे रिनल नर्व्ज आहे सिम्पॅथेटिक सिस्टीमचे ते कंपोनंट असतात आणि ब्लड प्रेशर रेग्युलेशनचं त्यांचं काम असतं. ज्यावेळेस ते ओव्हर ॲक्टिव्ह होतात ब्लड प्रेशर वाढते, रक्तदाब वाढतो. तर हे रिनल डिनरेशन कॅथेटर पर्टिक्युलरली रिनल आर्टरीमध्ये ही रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी रिलीज करून ते सिलेक्टिव्ह रिनल सिम्पॅथेटिक फायबर्स जे आहेत त्यांना डिनर्वेट करतात आणि जो उच्च रक्तदाब आहे तो कंट्रोलमध्ये येतो. आणि बरेच वेळा आपण घरगुती उपचार पण करतो, म्हणजे स्वतः गोळ्या खाणं एखाद्या गोष्टीवर, तर हे सुद्धा एक कॉज आहे का हायपरटेन्शन? हो, बेसिकली काही ज्या मेडिकेशन्स आहेत जसे पेन किलर्स आहेत ओव्हर द काउंटर मेडिकल स्टोर्समधून आपण घेतो, असे जे मेडिकेशन्स आहेत जे किडनीला डॅमेज करू शकतात आणि अशा पेशंट्सला ओव्हर द टाईम ब्लड प्रेशर डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. तर त्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात. ओके. आणि गोळ्या सोडून अजून कोणतं अवेलेबल आहे या संदर्भात?
ट्रीटमेंटमध्ये? हो, मी तुम्हाला सांगितलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर विच वी शुड थिंक ऑफ अदर दॅन मेडिसिन्स. आणि रिसेंटली डेव्हलप झालं रिनल डिनरेशन थेरपी. दिस इज अ डेफिनेटिव्ह थेरपी, लॉंग टर्म थेरपी. ह्या थेरपीमध्ये ग्रॅज्युअली ओव्हर द इयर्स 3 to 6 मंथ्समध्ये 10 ते 20 mmHgने ब्लड प्रेशर खाली येतो आणि ओव्हर द 3 years अराउंड 30 mmHg एवढं ब्लड प्रेशर कमी होताना आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे ग्रॅज्युअली वी कॅन टेपर ऑफ द मेडिसिन अँड वी मे स्टॉप द, आपण मेडिसिन थांबवूही शकतो. ओके. बरेच वेळा आपल्याला एखादा आजार झालेला असेल तर आपल्याला कळून येत नाही, तर आपल्याला उच्च रक्तदाबाचा जर त्रास असेल तर त्याचे काय सिम्पटम्स आहेत, काय लक्षणं आहेत, कशावरून आपण जज करू शकतो? सविस्तरमध्ये सांगा. येस. उच्च रक्तदाबाचे लक्षणं माहीत असणं खूप आवश्यक आहे, कारण की मधुमेह, उच्च रक्तदाब हे असे आजार आहेत की यांचे लक्षणं आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही आणि ॲग्रेसिव्ह स्टेजमध्ये किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याला ज्यावेळेस लक्ष येतात त्यावेळेस ऑलरेडी आपल्या अवयवांना डॅमेज झालेला असतो. तर जे कॉमन लक्षणं आहेत त्यामध्ये आहे थकवा येणं, डोकेदुखी होणं, अनइझीनेस वाटणं, छातीत धडधड होणं, छातीत दुखणं, दिसायला त्रास होणं, ही सगळी कॉमन लक्षणं आहेत. आणि ज्यावेळेस ब्लड प्रेशर ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाते त्यावेळेस कॉम्प्लिकेशन्स जे आपण म्हणतो हायपरटेन्शनचे, त्यासोबतही पेशंट आपल्याकडे येऊ शकतात, जसं हार्ट अटॅक होणं, लकवा होणं, मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये प्रेझेंट करतात. ओके. आणि याचे धोके काय आहेत, रिस्क फॅक्टर्स काय आहेत? उच्च रक्तदाबाचे जे धोके आहेत त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, अटॅक येणं किंवा डोळ्यातून दिसायला त्रास होणं, हे सगळे ॲक्यूट लेवलचे रिस्क फॅक्टर्स आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि जर तुम्ही दुर्धर आजार म्हटले त्यामध्ये जसं रक्तदाब वाढत जातो आपल्या धमन्या ज्या आहेत त्या हार्ड होत जातात. तर जर लाँग टर्ममध्ये दुर्धर आजार आपण म्हटले तर हार्ट अटॅक येणं, क्रोनिक किडनी डॅमेज होणं, तसेच मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेमरी लॉस होणं, जसं डोळ्यांना रेटायनोपॅथी म्हणजे दिसायला प्रॉब्लेम होणं, हे सगळे दुर्धर आजार आहे हायपरटेन्शनचे. ओके. तर डॉक्टर अमित पाटील यांच्यासोबत आमची चर्चा अशीच चालू राहिली. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर अमित पाटील. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो हायपरटेन्शन या विषयावर. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब, याची कारणं, लक्षणं याबद्दल तुम्ही सविस्तरमध्ये सांगितलं, पण याचं निदान आपण कसं करू शकतो त्याबद्दल सविस्तरमध्ये सांगा. उच्च रक्तदाब म्हणजे असं नाही की तुमचं एक वेळेस रक्तदाब हाय आला म्हणजे तुम्ही हायपरटेन्शन पेशंट झालात. तर उच्च रक्तदाब आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी खूप वेळेस असं होतं की आमच्याकडे OPDमध्ये पेशंट येतात आणि त्यांचं जेव्हा आम्ही ब्लड प्रेशर घेतो ते हाय येतं. तर या एका रिडिंगने आम्ही कधीही त्या रुग्णाला उच्च रक्तदाब पेशंट म्हणत नाही. तर आमची नेहमीची प्रॅक्टिस अशी असते की ॲटलिस्ट 3 ब्लड प्रेशरचे रिडिंग्स आम्ही घेतो. पहिल्या रिडिंग जर हाय आला असेल तर त्याला पेशंटला थोडं रिलॅक्स व्हायला वेळ देतो आणि सेकंड रिडिंग अर्ध्या तासाने आणि पुन्हा तासाभराने एक रिडिंग. जर 3 कंटिन्युअस रिडिंग जर हाय कॅटेगरीत येत असतील तर आम्ही त्याला उच्च रक्तदाब पेशंट म्हणून ट्रीटमेंट चालू करू शकतो. किंवा दुसऱ्या पण मोडॅलिटीज असतात, जसं ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग. ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग अशी एक डिव्हाइस असते की ज्यामध्ये आपण पेशंटला ते डिव्हाइस लावतो आणि पेशंट त्या डिव्हाइससोबत त्याचे रुटीन जे कामं आहेत किंवा जॉब आहे ते सगळं काही करू शकतो आणि तासाला हे डिव्हाइस त्याचं ब्लड प्रेशर मेजर करत असतं. याचा सगळा 24 अवर्सचा डाटा आमच्याकडे येतो आणि आम्ही डाटा ॲनालाइज करतो. जर त्यामध्ये 24 अवरच्या डाटामध्ये त्या पेशंटचं जर ब्लड प्रेशर हाय राहत असेल, इवन घरी असताना किंवा जॉबलाही असताना मल्टिपल रिडिंग्स त्याचे जर हाय ब्लड प्रेशर कॅटेगरीत येत असतील तर अशा पेशंटला आम्ही उच्च रक्तदाब पेशंट लेबल करतो. काही वेळेस असं होतं की पेशंटचं नाईट म्हणजे रात्री नॉर्मली ब्लड प्रेशर जे आहे ते 10% कमी होतं दिवसाच्या ब्लड प्रेशरपेक्षा. तर कोणाचं रात्रीचं ब्लड प्रेशर जर हाय राहत असेल तर त्याला आम्ही नॉन डिपर्स म्हणतो. तर अशा पेशंटला आम्ही हायपरटेन्शन डायग्नोज करू शकतो ॲम्ब्युलेटरी BP मॉनिटरिंग डिव्हाइसच्या मदतीने. जे पेशंट्स उच्च रक्तदाबाच्या
कॅटेगरीत येतात त्यांना आम्ही 2 पद्धतीने मॅनेज करतो. इनिशियली आम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर आमचा भर ठेवतो आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने पण ब्लड प्रेशर कंट्रोल नाही झालं तर मग आम्ही त्यांना उच्च रक्तदाबासाठी ज्या मेडिसिन्स आहे त्या चालू करतो. ओके. आता ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी डॉक्टरांकडून फॉलोअप कशा पद्धतीने घ्यावा यावर सविस्तरमध्ये सांगा. हां, उच्च रक्तदाबाचे पेशंट्ससाठी जसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो स्ट्रिक्टली फॉलो करायला हवा. इनिशियल पिरियडमध्ये आम्ही 1 मंथली व्हिजिट ठेवतो आणि त्यांचे ब्लड प्रेशर मॉनिटर करत असतो. रेग्युलरली ब्लड प्रेशर ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आम्ही मेडिसिन्स ॲडजस्ट करत असतो. मेन फोकस जो असतो तो लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर असतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यवस्थित फॉलो केल्या तर आम्ही औषधांचे जे डोस आहे ते कमी करू शकतो आणि विदाऊट मेडिसिन्स आपण ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतो. त्यानंतर एव्हरी इयरली जे एंड ऑर्गन डॅमेज आम्ही जे म्हणतो जर क्रोनिकली ब्लड प्रेशर हाय असेल तर एंड ऑर्गन डॅमेज आहे की नाही त्यासाठी काही टेस्ट असतात. जसं डोळ्यांचं फंडोस्कोपी टेस्ट असते, किडनीसाठी क्रिएटिन लेवल सोनोग्राफी, हृदयासाठी हृदयाची सोनोग्राफी, ह्या सगळ्या टेस्ट आम्ही करत असतो. ह्यामध्ये जे एंड ऑर्गन डॅमेज असतं ते आम्ही डिटेक्ट करू शकतो. ओके. आता उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमकी रुग्णांनी कोणती काळजी घ्यायला हवी सविस्तरमध्ये सांगा. हां, तुम्ही एक वेळेस उच्च रक्तदाबाचे पेशंट म्हणून डायग्नोज झाला त्यानंतर तुम्हाला डॉक्टरांनी दिलेले सल्ले तुम्हाला व्यवस्थित पाळायचे आहे. आजच्या काळामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट जरी डिफिकल्ट आहे, जरी जीवन खूप फास्ट झाले आहे तर स्ट्रेस मॅनेजमेंट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यासाठी योगा, मेडिटेशन्स, एंटरटेनमेंट ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे जेणेकरून तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट होईल आणि हे डेली बेसिसला स्ट्रेस मॅनेजमेंट झालं पाहिजे. तुमच्या मेडिसिन्स नियमित घ्यायच्या आहेत. जे पण उच्च रक्तदाबाचे पेशंट आहे त्यांनी ब्लड प्रेशर मेजरिंग डिव्हाइस ज्याला आपण स्पिग्मोमॅनोमीटर म्हणतात ते आपल्याकडे असायला हवं आणि ज्यावेळेस तुम्हाला अशी लक्षणं येतात जी मी सांगितली उच्च रक्तदाबाची वाटली त्यावेळेस तुमचं ब्लड प्रेशर तुम्ही घरी मेजर करायला हवं आणि जर ब्लड प्रेशर एका सर्टन लिमिटपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं. रेग्युलर मेडिसिन घेणं आवश्यक आहे. काही पेशंट्स आमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आलं आहे आणि मला सिम्पटम्स नाही आहेत, लक्षणं नाही आहेत आता म्हणून पण मेडिसिन थांबवतात. त्याच्यानंतर जे डाएट तुम्ही दिलं आहे तुम्हाला बरं वाटायला लागलं, सिम्पटम्स नाही आहे म्हणून डाएट पण ब्रेक करतात. ते चुकीचं आहे. ह्या गोष्टींमुळेच नॉन कॉम्प्लायन्स होऊन पुन्हा ब्लड प्रेशर हाय होणं आणि काही वेळेस ॲक्सिलरेटेड हायपरटेन्शन जे म्हणतात की ब्लड प्रेशर मेडिकेशन्सने कंट्रोल झाले आहे आणि डाएट मेडिसिन सोडल्यामुळे खूप हाय लेवलला ब्लड प्रेशर वाढतं आणि शरीरातले जे नाजूक ऑर्गन्स असतात त्यांना डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. जसं मेंदू झालं, डोळे झालं या प्रकारे पेशंट प्रेझेंट करतात. त्यामुळे कॉम्प्लायन्स हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जरी ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असो, मेडिकेशन्स असो किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट असो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला हव्यात. अगदीच. आणि बऱ्याच वेळा उच्च रक्तदाब एकदा डिटेक्ट झाल्यानंतर आपल्या त्याचा शरीरावर कोणत्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्या जी इमेज दिसते त्यावर तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का? हो, जसं मी अगोदरही सांगितलं की मेंदू, डोळे, किडनी, हृदय हे कॉमनली अफेक्टेड ऑर्गन्स आहेत आणि त्यांचं रेग्युलर स्क्रीनिंग आपल्याला करणं आवश्यक असते. ओके. डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एवढं चांगलं सविस्तरमध्ये सांगितलेलं आहे, पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? ज्यांना कुणाला असे सिम्पटम्स असतील त्यांनी फर्स्ट स्टेप कोणती घ्यावी, काय सांगाल? हां, उच्च रक्तदाबासाठी तुम्ही जर आपल्या भारताचा डाटा पाहिला तर कमीत कमी 33% पेशंट्सला उच्च रक्तदाब हा आजार आहे. म्हणजे कुठलेही 3 पेशंट तुम्ही घेतले तर त्यामध्ये कुठले 3 व्यक्ती तुम्ही घेतले तर त्यामध्ये एकाला उच्च रक्तदाब मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि मेन कारण जे आहे उच्च रक्तदाब निदान होण्याचं ते आहे दुर्लक्ष. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस असे लक्षणं दिसतात की जसं मी अगोदरही मेन्शन करणं की कारण नसताना थकवा येणं, छातीत दुखणं, डोके दुखणं, धडधड होणं ह्या सगळ्या किंवा दिसायला त्रास होणं ह्या सगळ्या असे काही लक्षणं असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला किंवा फिजिशियन्सला भेटून तुमचं ब्लड प्रेशर चेक करायला हवं.
एक वेळेस तुम्ही हायपरटेन्सिव्ह किंवा उच्च रक्तदाब पेशंट म्हणून डायग्नोज झाला, त्यानंतर मेडिसिन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे तुम्ही चालू करणार ते तुम्ही रेग्युलरली फॉलो करायचे आहे आणि डॉक्टरांचं रेग्युलर फॉलोअप ठेवायचं आहे. बरं वाटायला लागलं म्हणून हे सगळं बंद करणं किंवा मेडिसिन सोडणं, ज्याला आपण नॉन कॉम्प्लायन्स म्हणतो, हा वन ऑफ द इम्पॉर्टंट कारण आहे आपल्या भारतामध्ये की जे पेशंट जे आहेत ते म्हणजे प्रॉपरली ट्रीटमेंट घेऊ शकत नाहीत. ओके ओके, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या कार्यक्रमात आपण हायपरटेन्शन म्हणजे काय, म्हणजेच उच्च रक्तदाब आणि त्याची सामान्य कारणं कोणती आहेत, लक्षणं कोणती आहेत आणि त्यावर RDN उपचार कशा पद्धतीने काम करतात यावर डॉक्टर अमित पाटील यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे सिम्पटम्स दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका, आत्ताच डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24